माती या ना, बस. नमस्कार मॅडम. मी आरोची आई. मला थोडंसं तुमच्याशी बोलायचं म्हणजे आले होते. ना माझा मुलगा नेहमी शाळेत यायला नाही म्हणतो. तुम्ही त्याला कधी कारण विचारले का असं? विचारते, पण नेहमी फक्त मला नाही आवडत इतकंच बोलतो, त्यापुढे काही बोलत नाही तो. बऱ्याचदा कसं असतं ना, कारण एकच असू शकत नाही, भरपूर कारणं असू शकतात. जसं की त्याला एखाद्या मित्राबरोबरचं त्याचं शाळेत पटत नाही आहे, किंवा जागा चेंज केली आहे, पार्टनर्स चेंज केले, नवीन क्लासरूम आहे, टीचर आहे, मग नवीन जागेशी ॲडजस्ट होईपर्यंत वेळ लागतो. कधी कधी असं होतं की टीचर मला क्वेश्चन करेल, माझ्याकडे आन्सर नसेल, मग तेव्हा कॉन्फिडन्स कमी असतो. हे सुद्धा एक कारण असू शकतं. तुम्ही जर रोजचं तुमचं दोघांचं कन्व्हर्सेशन होत असेल तर तुम्ही त्याला विचारा की अशी कोणतीच गोष्ट आहे ज्याच्यामुळे तुला त्रास होतो आणि तुला शाळेत जावंसं नाही वाटत. मग याने तो त्याच्या मनातलं सांगू शकेल का? असं हो. आणि जर त्यांनी तसं केलं तर तुम्ही मला सांगा, मग आपण दोघी मिळून त्याच्यावरती पर्याय शोधू. अच्छा, खरंच मॅडम. ऍक्च्युली मी त्याला फक्त ना रोज शाळेत पाठवायचा प्रयत्न करत होती, पण त्याच्या मागचं कारण नाही जाणून घेतलं. बरोबर आहे. शिक्षक आणि पालकांनी जर एकमेकांशी व्यवस्थित संवाद केला ना, तर मुलांना शाळा पुन्हा एक सुरक्षित जागा किंवा आनंदाची जागा वाटू शकते. असं समजते की मुलं शाळेत येण्यासाठी नाही म्हणत नाही, तर त्यांच्या मनातल्या भीतीला नाही म्हणतात. आणि प्रत्येक समस्येला 2 दृष्टिकोन असतात, पण उपाय एकच, मुलांच्या हिताचा, संवादातून आणि समजून घेण्यातून.